दिवाळी म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा आणि संपन्नतेचा सण। या दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी। धनाचा वर्षाव करणाऱ्या या धनत्रयोदशीला दीपावलीत अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि आपल्याकडे जी संपत्ती असते, धन असतं, याच्याबद्दल आपल्या मनात असलेले प्रेम, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धनत्रयोदशीचा दिवस साजरा करतो आपण। गाईज, धनतेरस हा शब्द धन आणि तेरस या दोन शब्दापासून बनलेला आहे। या शब्दात धन म्हणजे पैसा आणि तेरस हा 13 अंकाशी संबंधित आहे। वास्तविक हा सण हिंदू कॅलेंडरनुसार कार्तिक महिन्याच्या 13व्या दिवशी येतो, म्हणून याला धनत्रयोदशी पण म्हणतात। या दिवशी आपण नवीन वस्ती खरेदी करतो आणि त्यांची पूजा करतो आणि धनत्रयोदशीच्या दिवशी मृत्यूची देवता यमराज आणि भगवान धन्वंतरी यांचा पूजेला खूप महत्त्व आहे। शास्त्रानुसार भगवान धन्वंतरी यांचा जन्म या दिवशी झाला होता, त्यामुळे हा सण धनत्रयोदशी म्हणून साजरा करतो आणि धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकटले होते, म्हणून या दिवशी आपण विविध प्रकारचे नवीन भांडी खरेदी करतो। भारतीय संस्कृतीत आरोग्य हा भाग संपत्तीच्या वरचा मानला गेला आहे। पहिले सुख निरोगी शरीर, दुसरे सुख घरात ही म्हण आजही प्रचलित आहे, म्हणून दीपावली धनत्रयोदशीला प्रथम महत्त्व दिले जाते आणि हे भारतीय संस्कृतीला पूर्णपणे अनुकूल आहे। शास्त्रात सांगितलेल्या कथानुसार समुद्रमंथनाच्या वेळी कार्तिक कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले। भगवान धन्वंतरी हा विष्णूचा अवतार असल्याचे मानले जाते। जगात वैद्यकशास्त्राचा विस्तार आणि प्रचार व्हावा यासाठी भगवान विष्णूंनी धन्वंतरीचा अवतार घेतला। धनत्रयोदशीच्या दिवशीचा सण भगवान धन्वंतरीच्या रूपाच्या स्मरणात साजरा केला जातो। शास्त्रानुसार भगवान धन्वंतरी हे देवांचे वैद्य आहेत। त्यांच्या भक्ती आणि उपासनेने आरोग्याला लाभ होतो। धन्वंतरीच्या जन्मानंतर 2 दिवसांनी देवी लक्ष्मी प्रकट झाली, म्हणूनच दीपावलीच्या 2 दिवस आधी धनत्रयोदशीचा सण साजरा करतो। तर यामागे काही कथा आहे, तर जाणून घेऊया त्या। तर पौराणिक कथेनुसार राजा बळीच्या भयापासून देवांना मुक्त करण्यासाठी भगवान विष्णूने वामनाचा रूपात अवतार घेतला आणि राजा बळीच्या यशस्थानी पोहोचले। शुक्राचार्यांनीही भगवान विष्णूंना वामनाच्या रूपात ओळखले आणि राजा बळीला वामनाने जे काही सांगितले, मागितले ते नाकारण्याची विनंती केली। वामन हा खरा भगवान विष्णू आहे, जो देवांच्या मदतीसाठी तुमच्याकडून सर्व काही हिसकावून घेण्यासाठी आला आहे। बळीने शुक्राचार्याचे ऐकले नाही। वामनाने कमलातून पाणी घेऊन परमेश्वराने मागितलेली 3 पायरी जमीन दान करण्याची प्रतिज्ञा घेतली। बळीला दान करण्यापासून रोखण्यासाठी शुक्राचार्यांनी लहान आकार परिधान करून राजा बळीच्या कमंडलमध्ये प्रवेश केला, त्यामुळे कमंडलमधून पाणी बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाला होता। भगवान शुक्राचार्यांची युक्ती वामनाला समजली। भगवान वामनाने खुश आपल्या हातात अशा प्रकारे ठेवला की शुक्राचार्यांचे एक डोळा फुटला। शुक्राचार्य गडबडीत कमंडलातून बाहेर आले। यानंतर भगवान वामनाने संपूर्ण पृथ्वी एका पायाने आणि अंतराळ दुसऱ्या पायाने मोजली। तिसरे पाऊल टाकायला जागा नसल्याने बळीने भगवान वामनाच्या चरणी डोके ठेवले। त्यागात त्याने सर्वस्व गमावले। अशा रीतीने देवांना त्यागाच्या भयापासून मुक्ती मिळाली आणि बळीने देवांकडून जे धन आणि संपत्ती हिसकावून घेतली होती, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक संपत्ती देवांना मिळाली। धनत्रयोदशीच्या दिवशीचा सणही या निमित्ताने साजरा करतो। दुसरी कथा अशी आहे की राजा हेमाच्या तरुण मुलाची एक कहाणी आहे। एका प्राचीन कथेनुसार राजा हेमाला एक मुलगा होता आणि त्याच्या मुलाच्या मृत्यूबद्दल एक भविष्यवाणी केली गेली होती। लग्नानंतर 14व्या दिवशी त्याच्या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू होईल अशी भविष्यवाणी झाली होती। त्याच वेळी जेव्हा त्याच्या मुलाचे लग्न झाले, तेव्हा त्याच्या पत्नीने लग्नाच्या 14व्या दिवशी पतीला झोपू दिले नाही। त्याचे सर्व दागिने, सोन्याची नाणी आणि इतर सर्व प्रकारचे दागिनेही त्याच्या खोलीच्या दाराबाहेर ठेवले आणि संपूर्ण खोली उजळली दिव्याच्या प्रकाशाने। त्याचवेळी आपल्या पतीला झोपू नये म्हणून या महिलेने आपल्या पतीला कथा आणि गाणी सांगण्यास सुरुवात केली आणि याच दरम्यान यमराज देखील आपल्या पतीला घेण्यासाठी आले, परंतु दारात सोन्याचे आणि इतर प्रकारच्या दागिन्यांचा ढीग ठेवण्यात आला होता आणि खोलीतील प्रकाश जास्त असल्यामुळे यमराजांना त्यांच्या खोलीत प्रवेश करता आला नाही आणि त्यांनी बाहेर उभे राहून एका स्त्रीने आपल्या पतीला सांगितलेल्या कथा आणि गाणी ऐकली। त्याचवेळी पहाट होताच यमराज शांतपणे तेथून निघून गेले आणि अशा प्रकारे या महिलेने आपल्या पतीचे यमराजापासून संरक्षण केले। त्यानंतर हा दिवस धनत्रयोदशी म्हणून साजरा केला गेला। याशिवाय या दिवशी सोन्या चांदीच्या वस्तूही लोक खरेदी करतात आणि जेणेकरून त्यांच्या मदतीने वाईट गोष्टी घरापासून दूर ठेवता येतील। आणि अजून एका कथेनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी क्षीरसागरातून अमृत बाहेर पडले आणि म्हणून हा दिवस आरोग्यासाठी चांगला मानला गेला आणि लोक या दिवशी देवाची पूजा करतात, निरोगी आयुष्यासाठी कामना करतात। आणि समुद्रमंथनाशी संबंधित इतर कथा आहेत की समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रातून अनेक प्रकारच्या वस्तू बाहेर पडल्या आणि या वस्तूसोबतच देवी लक्ष्मी मंथनाच्या वेळी बाहेर पडली, म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी मातेची पूजा केली जाते। थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग अँड गॉड ब्लेस यू एव्हरीवन, लॉट्स लव्ह यू। धनतेरसच्या आणि दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा।